नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी कुरकुरीत अशी पालकाची भजी बनवणार आहे। बेसन न घालता मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी ही मी भजी बनवणार आहे। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी हरभरा डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली। तुम्हाला जर झटपट भजी बनवायची असतील तर रात्रीच तुम्ही हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता। आता डाळीमधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे आणि ही हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे। यामध्ये आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालू, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरं घालू आणि डाळ चांगली वाटून घेऊ। पाणी न घालता बघू शकता अशा प्रकारे जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी नाही अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे। कुठंतरी हरभरा डाळ आहे। आता ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे। यामध्ये आता चिरलेला पालक घालू। तर पालकाची पानं मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बघू शकताय पालक मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे। तुम्ही बेसन सुद्धा घालू शकता, पण हरभरा डाळ घातल्यामुळे मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होते। आता पिठाला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी 2.5 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये एक छोटा पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर खायचा सोडा आणि चवीनुसार मी मीठ घातलेला आहे। खायचा सोडा जास्त घालू नका, नाहीतर भजी तेलकट अशी होतात। त्याचबरोबर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा घातलेला आहे चिरलेला। कांदा थोडा मोठा मोठासा चिरलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर भजी तळण्यासाठी तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये अशा प्रकारे बघू शकताय हातामध्ये पीठ घेऊन गोलसर अशी भजी सोडायची आहे। भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हलवायची नाही झाऱ्याने, नाहीतर तुटतात आणि तेलकट अशी होतात। त्यामुळे एक अर्धा मिनिट अशीच भजी तळू द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने भजी पलटायची। थोड्या वेळानंतर एका बाजूने ही भजी थोडी कुरकुरीत अशी झालेली आहे। आता आपण ही पालकाची भजी झाऱ्याने पलटून घेऊ आणि एकसारखी सोनेरी रंगावरती कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घेऊ। भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, म्हणजे आतून सुद्धा ती चांगली भाजली जाते, कच्ची लागत नाही आणि मस्त कुरकुरीत अशी तळली जाते। तर अशा प्रकारे बघू शकताय मस्त कुरकुरीत अशी ही पालकाची गोल भजी मी चांगली सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे। दिसतानाच मस्त कुरकुरीत अशी ही भजी दिसत आहे। आता झाऱ्याने भजीमधलं पूर्ण तेल निथळून काढू आणि ही तळलेली भजी चाळणीमध्ये काढून घेऊ। याच पद्धतीने उरलेल्या पिठाची आपण भजी तळून घेऊ। यामध्ये मी हरभरा डाळ घातलेली आहे, त्यामुळे मस्त कुरकुरीत अशी ही भजी तयार होते। तुम्ही हवं तर मिक्स डाळी घालून सुद्धा ही भजी बनवू शकता, मस्तच लागतात। तर नाश्त्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी अगदी झटपट अशी ही खमंग रेसिपी आहे। तर ही पालकाची भजी टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। अशी सुद्धा खायला एक नंबर अशी लागते। तर आवडली तर एकदा करून बघा। मस्त अशी कमी तेलकट आणि कुरकुरीत अशी पालकाची भजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत। धन्यवाद।